आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात गाजत असलेल्या कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील 15 अटकपूर्व जामीन अर्जांवर आज नाशिक रोड सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्व अर्जांवरील पुढील सुनावणी दिनांक 28 जुलै 2026 रोजी निश्चित केली आहे. सुनावणी दरम्यान तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी न्यायालयासमोर विविध मुद्दे मांडले. न्यायालयाने त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाशी संबंधित आणखी काही महत्त्वाचे दस्तऐवज किंवा पुरावे उपलब्ध असल्यास ते थेट तपास यंत्रणेकडे सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. पुराव्यांचा अटकपूर्व जामीन अर्जांवरील निर्णय घेताना विचार केला जाईल असे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जात आहे. कोणत्याही व्यक्तीला दोषी किंवा निर्दोष ठरविण्याचा अंतिम अधिकार न्यायालयाचाच असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणातील बेल अर्ज क्रमांक 375/2026 मधील शशिकांत भाऊराव हिंगोणेकर याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने धुळ्यातून अटक केल्याची माहिती डॉक्टर साळुंखे यांनी दिली. तसेच तपासाच्या अनुषंगाने आणखी काही व्यक्तींवरही कारवाई होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र या प्रकरणातील सर्व बाबी न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असून दिनांक 28 जुलैच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात 15 जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता मान्य नाशिक रोड सत्र न्यायालयात. तर या गोष्टीची खबर मला काल मिळाली. त्यात कालच ज्यांना अटक केलं हिंगोणेकर जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांचा सुद्धा बेल ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये होतं. तर ह्या माणसाला अटक केल्यानंतर हा माणूस धुळ्यात राजरोसपणे खुलेआम फिरत होता. पोलिसांना माहिती मिळाली. परंतु आता याच्यामध्ये मग जे बेलधारक आहेत मी त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो एका मिनिटाच्या आत. तर बेल अर्ज दाखल जो आहे बेल अर्ज क्रमांक 237/2026 प्रदीप रामचंद्र पवार विरुद्ध महाराष्ट्र शासन. बेल अर्ज 238 अतुल संदीपराव पवार. बेल अर्ज 239/2026 राहुल शिवाजीराव पवार. बेल अर्ज 240 उमेश धनराज पवार. बेल अर्ज मनीष शालिग्राम कदम. बेल अर्ज 264/2026 अविनाश उर्फ पप्पू बळवंत पाटील. बेल अर्ज 337/2026 मनोज रामकृष्ण पाटील. बेल अर्ज 339 शरद दयाराम शिंदे. बेल अर्ज 403/2026 मीनाक्षी बाबूराव गिरी. बेल अर्ज भाऊसाहेब भिकनराव चव्हाण तत्कालीन उपसंचालक. बेल अर्ज 375 शशिकांत भाऊराव हिंगोणेकर ज्यांना काल आपण पोलिसांनी अटक केलेली आहे. बेल अर्ज 376 किरण जयप्रकाश पवार. बेल अर्ज 377 प्रवीण वसंत अहेरे. बेल अर्ज 384 भास्कर जगन्नाथ पाटील. बेल अर्ज 385 देविदास पंडित महाजन तत्कालीन शिक्षणाधिकारी जळगाव. तर मग काल मला हे सगळं न्यूज मिळाल्यानंतर मी काल नाशिक रोड जिल्हा सत्र न्यायालयात मी हजर झालो आणि माझं म्हणणं जे होतं ते न्यायालयासमोर मी म्हणणं मांडलं. माझं म्हणणं जे आहे ते न्यायालयाने ऐकून घेतलं आणि मला असे आदेश केले की आपल्याकडचे अजून जे पुरावे आहेत तर हे सगळे पुरावे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेला तुम्ही सबमिट करा की जेणेकरून या प्रकरणामध्ये अजून योग्य निर्णय घेता येईल. त्या ऑर्डरमध्ये तसं मेन्शन करता येईल. तरी या 15 जणांना माझा एक अंदाज मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांना बेल मिळणार नाही. जर यांना बेल मिळालीच कोणालाही तरी मी यांच्या संदर्भामध्ये यांच्या नावाला वरती हायकोर्टात विरोध करणार आहे. जोपर्यंत बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शेवटचा जो कोणी कर्मचारी आहे त्याला अटक होत नाही, त्याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.